नमस्कार मित्रमैत्रिणींनो, देव तुमचं वाईट होऊ देणार नाही. फक्त एवढं करा. ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हारला. कासव जिंकलं, पण सशाला शांत बसवेना. आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हारलो हे त्याच्या लक्षात आलं. पराभवाचा हा सल संपवण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव मांडला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो यावर विश्वास बसलेल्या कासवाने लगेच होकार दिला. शर्यत पुन्हा चालू झाली. यावेळेस सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही, झोपला नाही. वेगवान ससा शर्यत जिंकला. हळूहळू चालणारं कासव हरलं. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेला आणि म्हणालं, मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐक. आता आपण पुन्हा शर्यत लावू. एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुन्हा पुन्हा मी ती चूक कशी करेन? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत. सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार. स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धीम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्याला लगेच होकार भरला. शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली. ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागं राहिलं. पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवरच थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबून राहिला. हळूहळू येणारं कासव तिथं पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहोचलंही. शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेग क्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धी क्षमतेने मात केली. हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण हरलो हे त्याच्या लक्षात आलं. तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला आणि म्हणाला, मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची. आजपासून आपण दोघांनी मिळून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघं मिळून आपण असे पुढं जात राहिलो तर सर्वात पुढे आपण दोघंच असू. सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काही ना काही गुण असतोच. जे आपल्याला नाही ते इतरांकडे असू शकतं. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्याला उणेपणा भरून काढता येतो. सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्याची शक्ती खर्ची घालवण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं ही खरी यशस्वी क्रियाशीलता. उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्य भावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पना क्षमता असते, पण कल्पना सत्यात उतरवणारी कृती क्षमता नसते. काहींकडे शक्ती असते, पण योग्य नियोजन क्षमता नसते. काहींकडे संघटन क्षमता असते, पण निर्णय क्षमता नसते. निर्णय क्षमता असते तर नेतृत्व क्षमता नसते. अशा वेळी ज्यांच्याकडे जे आहे त्याचा त्यांच्या गुणांचा योग्य वापर करीत संगीतपणे पुढं जाणं म्हणजे बिकट रणांगणावरही जिंकणं. यश मिळवायचंच असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं आहे. संकटाच्या क्षणी गोगलगायसारखं पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोशात लपून राहणं टाळलं पाहिजे. याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या मित्रांचा शोध घ्या. नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळून मिसळून वागा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तेव्हा ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.